गडचिरोली जिल्हा त्याही जिल्ह्यामध्ये कार्यक्रम व्हावेत, मोठ्या नेत्यांचे मार्गदर्शन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी लाभावा हा दृष्टिकोन ठेवून आम्ही गडचिरोलीला येत्या 20 तारखेला त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अशा चर्चा सुरू झालेल्या आहे की मुंबईमध्ये जे आहे दक्षिण मुंबईमधनं मिलिंद देवरा यांना शिंदे गटाकडनं ते लढणार आहेत, शिंदे गटामध्ये ते जाणार आहेत, अशा चर्चा सुरू झालेल्या आहे। दक्षिण मुंबईमध्ये त्या निवडणूक देखील लढवणार आहेत। मला एक कळत नाही, हे नरेंद्र मोदींचं सरकार, राज्यातलं 3 इंजिनचं सरकार खूप शक्तिमान आहेत, मग यांना काँग्रेसच्या नेत्यांना चोरून नेणं आणि मग त्यांच्या भरोश्यावर निवडणुका लढणं असं वाटतं। तर हे किती कमजोर आहेत आत्ता जे सत्तेमध्ये लोक आहेत त्याचा तो अनुभव आहे। म्हणून शिंदे सेनेचे लोक असतील की भाजपचे लोक असतील की काँग्रेसच्या या नेत्याला आम्ही आणतोय, त्या नेत्याला आणतोय, ही त्यांची कमजोरी आहे सत्तेमध्ये बसलेल्या भाजप आणि त्यांच्या सगळ्या सोबत्यांची, आणि त्या कमजोरीचं प्रदर्शन सातत्यानं भाजप करते हे आपण पाहतो आहे। त्यामुळे काँग्रेस हे मजबूत आहे, लोक काँग्रेसच्या पाठीशी आहे, हा संदेश या निमित्तानं सगळीकडे जातो आहे। कुठेतरी जागा वाटपावरून नाराजी होती आणि म्हणून ते शिंदे गटाकडे चालले अशाही चर्चा आहे। मुद्दा तुम्हालाही सांगतो, चर्चा आहे, मी तुम्हाला ते सांगतो की हे कमजोर किती आहेत भाजपवाले, त्यांना काँग्रेसवाल्यांना चोरून नेणं असं त्यांचा एक प्रयत्न आहे, असं ते बोलतात आहेत। आमच्याकडे इतके येणार आहेत, माझ्याकडे भाजपचे किती येणार आम्ही कधीच बोललो नाही, आमच्याजवळ लंबी लिस्ट आहे, पण मुद्दा तो नाही आहे, हे विचाराची लढाई आहे। आणि आज ज्या पद्धतीनं संविधानिक व्यवस्था आणि लोकशाही संपवण्याचं काम आणि विशेष करून शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये भाजपने जे पाप केलं त्या पापाचं प्रायचित्त त्यांना करावंच लागेल। जनता त्यांना त्या व्यवस्थेमध्ये आणणार, त्यांना सत्तेच्या बाहेर नेणार, हे चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि काँग्रेसच्या सोबत महाराष्ट्राची जनता उभी राहणार। महायुतीमधलंच नाही तर काँग्रेसमधलं जाणार असं सांगतात आहे, पण ठाकरे गटातले पण आमदार आमच्याकडे येतील असं शिंदेंनी दावा केलेला आहे निवडणुकांपूर्वी। मला ह्याला चोरायची गरज काय, येणार आहे म्हणजे काय, प्रलोभन दिलं जात असेल, एकदम सीधा आहे। 3 इंजिनचं सरकार आहे, त्यांच्याजवळ महाशक्ती आहे असं ते सांगतात, मग यांना दुसऱ्यांचे नेण्याची गरज काय, हे किती कमजोर आहेत त्याचं एक उदाहरण तुम्हाला दिसतंय। आणि म्हणून मीडियानी सुद्धा या चर्चेला विराम देऊन जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष घातलं पाहिजे। आज सध्या पटवारी परीक्षेमध्ये सुद्धा 25-25 लाख घेऊन या लोकांनी भरती केली, 200 मार्काचा पेपर 214 मार्क त्यांना मिळतात आहेत, असे अनेक प्रकार आपण पाहतोय। काल परवा PhDचा पेपर फुटला। या नवीन पिढीला बर्बाद करण्याचं पाप राज्यातलं भाजपचं, म्हणजे व्यापन घोटाळ्यापेक्षा मोठे घोटाळे आज महाराष्ट्रामध्ये होत आहे। आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो की 108 नंबरच्या ज्या गाड्या एम्ब्युलन्स असतात, ज्या कंपनीला हे लोक काम द्यायला निघालेले आहेत, आता जे टेंडर काढलेलं आहे त्यांनी, त्याला 13 तारखेला ते ओपन होणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला माहितीसाठी सांगतो की जे BVG कंपनी जी आहे ती कंपनी देशातल्या जवळपास 23 राज्यामध्ये ब्लॅकलिस्टेड आहे। सत्तेमध्ये बसलेल्यांच्या मुलांना त्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व केलं गेलेलं आहे आणि प्रमुखांच्या मुलांना इन्व्हॉल्व केलं गेलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून तो 108चं टेंडर त्या कंपनीला द्यायचं आणि लोकांच्या सोयीसाठी नाही, त्यांना लूट करता यावी, हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये लुटावे, अशा पद्धतीचं पाप राज्यातलं सरकार करते आहे। त्यामुळे जनतेच्या आरोग्याचं काय व्हायचं ते जाऊ द्या, पण जनतेच्या मेलेल्याच्या टाळूवरचं लावणी खाण्याची जी यांची भूमिका आहे ते या घटनेमधून स्पष्ट होते। आणि म्हणून आता जो BVGसाठी यांनी स्पेशल तो टेंडर काढायची प्रक्रिया केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी थांबवावं, नाहीतर त्याचे सगळे पेपर आमच्याकडे आलेले आहेत, त्याच्यामध्ये या नेत्यांचे पोरं कसे आहेत, त्याच्यामध्ये त्या जे कंपनी रजिस्टर आहेत त्या कंपनीमध्ये कसे कोणाकोणा नेत्यांचे पोरं आहेत ते सगळे रेकॉर्ड आमच्याजवळ आहे। आणि हे प्रकरण आम्ही जनतेसमोर आणू आणि जनतेच्या आरोग्याचा, आज दवाखान्यामध्ये सरळ जातात लोक आणि आडवे होऊन येतात, म्हणजे लोक मरतात आहेत दवाखान्यामध्ये, पण ही परिस्थिती आज सरकारला कळत नसेल आणि त्यांना जनतेच्या नावाने पैसे लुटायचे असतील आणि पैशाच्या भरोश्यावर राजकारण करायचं असेल तर महाराष्ट्रातली जनता एवढी खुळी नाही राहिलेली आहे।
यांना धडा शिकवल्याशिवाय आता ते शांत बसणार. निवडणुकांचं बिगुल जे आहे पंतप्रधान मोदींनी काल महाराष्ट्रामध्ये दौरा केला त्याच्यानंतर फुटलेला आहे आणि शिंदेंनी पण दावा केलेला आहे की 400च्या वरती जागा पंतप्रधान मोदींना मिळतील आणि महाराष्ट्रामध्ये 45च्या वर लोकसभेच्या जागा निवडून येतील. बरं झालं 48च्या वर नाही म्हटलं तर. मला हे कळत नाही, यांची हालत फार खराब आहे. आखरी यांना दावा करायला काही लागतं का? आज महाराष्ट्रातल्या लोकांचं जनमत आपण पाहिलं आणि हे लोक सर्वे करतात आहेत. आता त्यांच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला 37 जागा दाखवतात त्यांच्या सर्वेमध्ये. आम्ही तर दावा नाही केलेला आहे, त्यांचे सर्वे दाखवतात आहेत. आणि राज्याचे मुख्यमंत्री समजा आणि देशाचे प्रधानमंत्री समजा असं बोलत असतील आणि आपण आता पाहिलं की भगवान श्रीरामाच्या मंदिराचं आपण भूमिका पाहिली तर आता त्याच्यामध्ये 4 शंकराचार्यांनी धर्मगुरूंनी त्याच्यामध्ये विरोध केला आणि काही धर्मगुरूंनी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं, अरे पापी ए कपटी असं म्हटलेलं आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीला म्हटलेलं आहे. म्हणजे ते जसा धर्मभ्रष्ट करायला भाजप निघालेली आहे, सत्तेचा जो त्यांना जे सत्तेचं रक्त जे लागलेलं आहे त्यासाठी ते काही पण धर्माला पण राजकारणामध्ये आणून फायदा घेण्याचा प्रयत्न करते आहे असं शंकराचार्य म्हणतात. काँग्रेसचा आरोप नाही आहे आणि भाजपला काही कॉन्ट्रॅक्ट दिला नाही आहे धर्माचा. ते हे हिंदू विरोधी आहे ते हिंदू विरोधी आहे सांगायचा, त्यांना काही कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही. पण धर्मगुरूचं तरी ऐका ना. अजून 2 वर्ष मंदिराला पूर्ण व्हायला वेळ आहे. आपण पाहिलं की घराचं वास्तू करायचं असेल तर घर पूर्ण झाल्याशिवाय जात नाही. आता तर भगवान श्रीरामाला हे लोक अपूर्ण मंदिरामध्ये नेऊन त्या ठिकाणी स्थापना करायला निघाले असतील आणि शंकराचार्य जे सांगत असतील तेही ऐकायला तयार नसतील तर हे आता धर्मापेक्षा आणि देवापेक्षा मोठे झालेत का भाजपवाले, असा प्रश्न आज निर्माण होतोय. आपण इकडे सगळीकडे म्हणतात की लोकशाही धोक्यात आहे, तशामध्येच लोकशाही चॅनलवरती कारवाई करण्यात आली आणि 30 दिवसासाठी त्यांचं जे लायसन आहे ते निलंबित करतात. कसं बघता याच्याकडे? काँग्रेसची भूमिका तीच आहे. आम्ही सातत्यानं सांगितलेलं आहे, तुमच्या लोकशाहीला कळलेलं आहे आणि लोकांनाही कळलेलं आहे की सगळा गोदी मीडिया तयार झालेला आहे. पण लोकशाहीसारखं एखादं चॅनल जनतेचे प्रश्न मांडत असतील, यांचा नंगा पण दाखवत असतील भाजपचा, तर लोकशाही चॅनलला बॅन आणतील. तर ही खरीच जी काँग्रेसची भूमिका जी मांडत काँग्रेस आहे त्या भूमिकेला लोकशाहीला ज्या पद्धतीनं कारवाई केलेली आहे, म्हणजे लोकशाही चॅनलच नाही तर लोकशाहीवरही कारवाई करायला हे लोक निघालेले आहेत. त्यामुळे लोकशाही चॅनलला कळलेलं हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक चांगलं सिम्पटम्स आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.